मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की. गाईज आता आम्ही इथं थांबलोय. गाडीचा टायर पंक्चर झालाय धाब्यावर पंजाबी ढाब्याला. तर आता इथंच नाश्ता करून आम्ही पुढे जाऊ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसापासून आपली इच्छा होती की रायगड किल्ल्यावर जायचं होतं फिरायला. तर आज आपण आलो आहे. तर आज आपण रायगड किल्ला पाहणार आहोत आणि त्याचा थोडा अभ्यास करणार आहोत. तर चला चला भाई. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच रायगड किल्ल्यावर. हा किल्ला म्हणजे स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला आहे. ही गाडो ही आमची गाडो. मित्रांनो, हा किल्ला समुद्र सपाटीपासून साधारण 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचीवर आहे. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि नंतर तो मराठा साम्राज्याची राजधानी बनवली. इथेच 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. मित्रांनो, गडावरती येण्यासाठी 3 रस्ते आहेत. त्यातलं की पहिला एक दरवाजा आहे नाणे दरवाजा, आणि एक चित्ते दरवाजा आणि एक रोपवे. तर आता आपण नाणे दरवाजाने वरती चाललोय. तुम्ही पाहू शकता. आलो सर. तुम्ही पाहू शकता की इथे बजरंग बलीचं असं मंदिर केलेलं आहे. चला व्हिडिओ नको काढू. हा आमचा विराज. चालेल. विराज ब्लॉग्स. विराज ब्लॉग्स VLOGS. चला बाय बाय करा. तर मित्रांनो, आता आपण जवळजवळ 1400 पायऱ्या चढत आलो आहे आणि आता आपण चित्ता दरवाजा इथे पोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता की तिकडे इथे गडाची तटबंदी सुरू झाली आणि तिथे तो पाहाल तर तिथे चित्ते दरवाजा आहे. तर आता आपण तिथे जाऊया. चला. ऊन बघा इथं वरनं.
हा आहे चित्त दरवाजा. याची रचना अशी करण्यात आली होती की शत्रूला सहज किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये. या ठिकाणी सैनिक पहारा देत असत आणि येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवत असत. याची रचना अशी आहे की दरवाजाकडे जाणारा मार्ग अरुंद आणि वाकडा आहे. वरून किंवा नकाशात पाहिल्यावर हा मार्ग गायीच्या मुखासारखा दिसतो. होती 25 रुपये एकाची तिकीट आहे आणि आम्ही 9 जण आहे. तर चला आता जाऊया आपण पुढे आणि अजून थोडं बघूया रायगड. काय मागं लेट करणार आहे हे दोघं जण मागच काय म्हणतात तुम्ही आताचे इंजिनियर विचार करतायत कशी मानली नसेल तर आपले एन्जॉय व्हायचं आहे तर कशाने पुन्हा आणि गुळ. चला जवळजवळ 2 तास नुसते आम्ही हा गड चढतो आणि आता 2 तासानंतर आम्ही गडावर आलोय. तर ऊन खूप आहे. तर चला आता आपण गड फिरूयात आणि थोडी माहिती घेऊयात गडाबद्दल. मित्रांनो, हा आहे हत्ती तलाव. हा तलाव महाराजांच्या काळात तयार करण्यात आला होता. किल्ल्यावर राहणाऱ्या सैनिकांना आणि हत्तींसारख्या मोठ्या प्राण्यांना पाणी पुरवण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जात असे. किल्ल्यावर असलेल्या हत्तींच्या पाण्यासाठी हा तलाव वापरला जात असे, म्हणून याला हत्ती तलाव असं नाव पडलं. मित्रांनो, इथूनच पुढे गेलो की आपल्याला शिकाई मातेचं मंदिर लागतं. शिकाई देवी ही रायगड किल्ल्याची ग्रामदेवता मानली जाते आणि किल्ल्यावर राहणारे लोक येथे पूजा करत असत. होळीचा माला असं बोलतात. मित्रांनो, आपण आता रायगड किल्ल्यावर असलेल्या होळीच्या मालावर उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येथे होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. किल्ल्यावरचे सैनिक आणि नागरिक येथे एकत्र येऊन सण साजरा करत असत. त्यामुळे या जागेला होळीचा माळा असे नाव पडले. तर चला आपण आता पाहूयात. मित्रांनो, हा आहे नगरखाना. महाराजांच्या काळात येथे मोठे नगारे वाजवले जात असत. महाराज दरवाजात येत असताना किंवा एखादा महत्त्वाचा प्रसंग असताना येथे नगारे वाजवून सर्वांना सूचना दिली जात असे. तसेच नगरखान्यातून आत आल्यावर हे भव्य मैदान दिसते. इथेच महाराजांचा दरबार भरत असे आणि राज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात असे. राजदरबाराची रचना अशी केली होती की महाराज सिंहासनावर बसले असताना नगरखान्याजवळ बोललेला शब्दसुद्धा ऐकू येते. ही त्या काळातील उत्कृष्ट वास्तुकला होती. तर मित्रांनो, आता आपण आलो इथे नगरखान्याच्या इथे आपण आलोय. तुम्ही पाहू शकता की ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची इथे दरबार भरायचं आणि जे रयतेच्या किंवा नागरिकांच्या काही संकट असतील ते त्या अशा घटनांवर म्हणजे अशा काही गोष्टींवर इथे चर्चा केली जायची. तर तुम्ही पाहू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन होतं. मित्रांनो, हा आहे किल्ल्यावर असलेला अष्टप्रधानांचा वाडा. महाराजांनी राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून 8 मंत्र्यांचे अष्टप्रधान मंडळ तयार केले होते आणि त्याचं काम याच ठिकाणी चालत असे. तसेच मित्रांनो, राजदरबाराच्या मागे असलेला हा भाग म्हणजे राणीवसा. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या राहत असत. या ठिकाणी अनेक महाल आणि खोल्या होत्या. राणीवसा हा भाग राजदरबाराच्या मागे आणि थोडा सुरक्षित ठिकाणी बांधला होता, जेणेकरून राण्यांना सुरक्षितता मिळावी. काय कपडे आता हे बघ एक आता बरोबर आहे. बघ हे आहेत ना, हे राणी बोल आता. ते राणी राहायच्या आणि इथले राणी महालमध्ये 6 पैकी 4 इथं जोडलेले आहेत आणि 2 तिकडचे. मित्रांनो, महाराजांना एकूण 8 राण्या होत्या, पण रायगड किल्ल्यावर त्यापैकी सुमारे 6 राण्या राहत होत्या.
कारण 8 राण्यांपैकी एक राणी सईबाई यांचे निधन रायगड राजधानी होण्यापूर्वीच झाले आणि दुसऱ्या म्हणजे राणी सगुणाबाई. त्या बहुतेक वेळा दुसऱ्या ठिकाणी राहत असत. राजे छत्रपती शिवाजीराजांना सर्वप्रथम किल्ले रायगडावरून त्रिवाराचं बंधन करतो आणि या रायगडावर सह्याद्रीच्या कुशीमध्ये स्वराज्याच्या राजधानीमध्ये विठोबा परमानंद तुझं पायच आहे. मग परत यायचं. या वाड्याला म्हणतंय अष्टप्रधान मंडळाचे वाडे. राजांचे एकूण 8 मिनिस्टर्स होते, जे इथूनच संपूर्ण 365 शहरांचा कारभार आहे. जसा आज आपल्या देशाचा कारभार मंत्रालयात चालतो, त्या काय सगळा हा पालखी दरवाजा आहे. इथून महाराजांची पालखी रायगडावरती यायची आणि तुम्ही जर असं सरळ बघितलं तर ते तिथे दिसतंय टकमक टोक. थोड्या वेळानं आपल्याला तिकडे जायचं आहे. चला मित्रांनो, आपण आता किल्ल्यावर असलेल्या हनुमान तलावाजवळ आहोत. या भागात जुने बुरुज आणि इमारती दिसतात. पूर्वी येथे सैनिक पहारा देत असत आणि महाराज एखादी मोहीम जिंकून आले की या परिसरात भगवा फडकावला जात असे. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीची इमारत बघताय. ही इमारत इयत्ता 4थीच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती तिचा फोटो आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा एखादी महाराज मोहीम जिंकून यायचे किंवा काही जिंकून यायचे तर इथेच भगवा फडकावला जायचा. आणि ही बिल्डिंग जवळपास 7 मजली इमारती एवढी आहे. होती त्या काळात होती. आता ही 2 मजली आहे. तर चला अजून आपण पाहूयात. हा एक खालती हनुमान तळावाची इथे येण्यासाठी मला वाटतं शॉर्टकट आहे. गुप्त दरवाजा. प्रमोशन. Thanks. Love you. मित्रांनो, आता आपण आलोय शिवकालीन बाजारपेठ इथे. तर हे आता इथे जुन्या वास्तू आहेत, म्हणजे इथे बाजार भरायचा शिवकालीन. आणि जर तुम्ही बघितलं तर त्याची हाईट खूप जास्त आहे. त्या काळात जेव्हा खरेदी करायला लोक येत असत ते घोड्यावरती यायचे आणि म्हणून याची हाईट त्या लेवलला होती. आणि जे काय वस्तू द्यायच्या, जे काय घेणं देणं असायचं ते घोड्यावरूनच खरेदी करायची लोक. त्यामुळे यांची अशी हाईट आहे. आणि जर कोणी पायी जर खरेदी करण्यासाठी आलं तर त्यांच्यासाठी इथे अशी पायवाट पण दिलेली आहे. तर चला जाऊया मित्रांनो, आता पुढे जाऊन बघूयात. हे आहेत आपले कॅमेरामॅन. गरमी खूप असल्यामुळे ते आईस्क्रीम खात आहेत. मला मित्रांनो, तुम्हाला ते मंदिर दिसत असेल, मस्जिदीसारखं मंदिर दिसतंय. ते जगदीश्वराचं मंदिर आहे. तर तिच्यावर आपल्याला जायचं. चला. नमस्कार मित्रांनो, आज आलात आम्ही रायगड गडावर. तर तुम्ही पण या. फर्स्ट क्लास रायगड गड आहे. रायगडच्या मागच खानावळ आहे. मस्त एकदम बाजरीची भाकर आणि पिठलं भेटते. अवश्य या आणि महाराजाचे दर्शन घ्या. जय शिवराय. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठी जे मंदिर पाहताय ते जगदीश्वराचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती बांधलेलं हे प्रमुख मंदिर आहे.
आणि तुम्ही जर या मंदिराची रचना बघितली तर हे जरा मस्जिदीसारखं दिसतं. त्याचं कारण असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं की भविष्यात ते असतील किंवा नसतील, त्यासाठी शत्रू जेव्हा रायगडावर हमला करेल तेव्हा त्यांनी हे मंदिर तोडलं नाही पाहिजे. त्या शत्रूला असं वाटलं पाहिजे की ते मस्जिद आहे, त्यासाठी याची रचना अशी केली होती. आता जर तुम्ही पाहिलं तर या मंदिराच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, तर तिथे आता आपण जाऊयात. चला. रायगड किल्ल्यावर असलेला जगदीश्वर मंदिर हे महाराजांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. राज्याभिषेकानंतर महाराज येथे दररोज दर्शनासाठी येत असत. हे मंदिर भगवान शंकर जगदीश्वर यांना समर्पित आहे. तसेच मंदिराच्या मागच्या बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे निधन झाल्यानंतर याच ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही हजारो शिवभक्त येथे येऊन महाराजांना अभिवादन करतात. मित्रांनो, रायगड किल्ल्याच्या भव्य वास्तूचे शिल्पकार म्हणजे हिरोजी इंदुलकर. त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ येथे हिरोजी इंदुलकरांची दगड ठेवण्यात आली आहे, ज्यावर सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर असे शब्द कोरलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलोय रायगडावरती टकमक टोक म्हणून एक प्रसिद्ध असलेली जागेवर आता भेट द्यायला आलोय. तर ही जागा शिवकालीन काळात दंडाची जागा म्हणून ओळखली जायची. इथे गंभीर गुन्हेगारांना फेकून खाली इथून टकमक टोकावरून फेकून द्यायचे, अशी काहीतरी शिवकालीन काळामध्ये अशी शिक्षा द्यायची. जर तुम्ही ती टकमक टोक पाहिलीत तर ती खूप अशी खोल आहे आणि डायरेक्ट अशी दरी आहे. अशी कठोर शिक्षा दिली जायची त्या काळात. दरी बघा किती खतरनाक आहे. बघितलीच नाही मी इकडे. मला शिक्षा दे ना. ढकल इकडे. भाव मी इकडे बघितलाच नाही. मी इकडे बघितलं, मी डायरेक्ट फोन खाली टाकला असा. भावा, फोटो दे मला. मित्रांनो, आता आम्ही आलोय टकमक टोकावर. तुम्हाला दाखवतो टकमक टोक. हे बघा. एका कायद्याला कैद करून ठेवले तसा हे बघा. तर मित्रांनो, अशी होती आपल्या रायगड किल्ल्याची भव्य आणि ऐतिहासिक सफर. हा तो किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची राजधानी उभी केली आणि इथेच हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास घडला. या किल्ल्यावरचे महादरवाजे, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि टकमक टोक ही ठिकाणे आजही आपल्याला त्या सुवर्ण इतिहासाची आठवण करून देतात. रायगड हा फक्त एक किल्ला नाही, तर तो मराठ्यांच्या स्वाभिमानाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, जाता जाता आपण एक महाराजांची घोषणा देऊन जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आपल्या व्हिडिओचा शेवट करतोय आणि आपल्या रायगडचा प्रवास इथेच थांबवतोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपण नेक्स्ट टाईम नक्कीच अजून ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहोत. तर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.